श्रीगोंद्याच्या विकासासाठी आम्ही आमच्या 14 महिलांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार जरी सर्वसाधारण जागा असली तरी सुद्धा आमच्या एक माता भगिनींना संधी दिलेली आहे आणि त्यांच्या मदतीसाठी सोबतीसाठी 13 खाली आम्ही उमेदवार हे महिला दिलेले आहेत। ऍक्च्युअल मध्ये महिलांसाठी 50% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आहे, पण आम्ही एक ठरवलं होतं की जर हा कारभार सुधारायचा असेल, श्रीगोंद्यात मधल्या काळामध्ये झालेल्या जे काही म्हणजे अडचणी असतील, कारण विकासामध्ये खीळ बसली होती, अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराचे समोरचे जे काही उमेदवार आहेत त्यांच्यावरती आरोप झालेले आहेत, तर असे आरोप होता कामा नये आणि कारभार उत्तम पद्धतीने व्हावा म्हणून आम्ही महिलांना जास्तीत जास्त संधी दिलेली आहेत आणि आमच्या माता भगिनी आहेत, आमच्या लाडक्या बहिणी आहेत, म्हणजे आमचा सगळ्यात काय म्हणणार यंग उमेदवार जी आहे ती सुद्धा एक मुलगी आहे आणि ती आता नुकतंच तिचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे आणि सिनियर जर म्हणलं तर सिनियर आमच्याकडे रिटायर प्राचार्य महिला सुद्धा आहेत। त्यामुळे अशा उच्च शिक्षित उमेदवारांना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेला आहे। हे मुळात पाचपुते परिवाराची काम करण्याची पद्धतच अशी आहे की आम्ही श्रीगोंद्यात कायम ठरवलं आहे की कुठेही त्या ठिकाणी कौटुंबिक व्यक्तीला म्हणजे काय होतं, अनेकदा आम्ही पाहिलं की परिवारात कोणाला तरी पुढे करण्यापेक्षा पाचपुतेंचा परिवार हा सर्वसामान्य जनता आहे। भारतीय जनता पार्टी जी श्रीगोंद्यात काम करते ती सर्वच कार्यकर्ते एक परिवार म्हणून आम्ही पाहतो। त्यामुळे जो कोणी उमेदवार असेल तो आमच्याच परिवारातला आहे या भूमिकेतनं आम्ही उमेदवारी दिली। त्यामुळे घरचा उमेदवार देण्यापेक्षा हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरातला उमेदवार असेल तर तो नक्कीच पक्षाचा आणि आमच्या कुटुंबातलाच उमेदवार या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। ती आता श्रीगोंद्यामध्ये 2019ला जातीयवादाचा त्या ठिकाणी झालर लागली होती आणि त्याचे परिणाम श्रीगोंद्याने भोगलेले आहेत, श्रीगोंद्याच्या विकासाने भोगलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर अपराध भ्रष्टाचार हे श्रीगोंद्याने पाहिलेलं आहे। त्यामुळे श्रीगोंद्याकरांनी निर्णय दिलाय की या वेळेची निवडणूक ही फक्त आणि फक्त विकासाच्याच मुद्द्यावर होईल आणि श्रीगोंद्याकरांना खात्री आहे की विकास फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रतिनिधी करू शकतात।